नंदुरबार येथील मैदानावर सुरू असलेल्या राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धेत गुरुवारी उपांत्य फेरीचे सामने रंगले। मुलांच्या गटात सोलापूरनं सांगलीचा 14-13 असा 1 मिनिट राखून 1 गुणानं पराभव करत अंतिम फेरी गाठली। सोलापूर तर्फे गणेश बोरकर, शंभूराज चंदनशिवे, प्रतीक शिंदे यांनी अष्टपैलू खेळ केला। पराभूत सांगली तर्फे आयुष लाड, ओम पाटील यांनी चांगला खेळ केला। चुरशीचे झालेल्या मुलांच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यामध्ये पुण्याने धाराशिवचा 14-13 असा चुरशीच्या सामन्यात 1 गुणानं पराभव केला। तेजस जाधव, चेतन बिका, भावेश मेश्रे यांनी केलेल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर पुण्याने विजय मिळवला। धाराशिव तर्फे श्री शंभू पेठे, भगतसिंग वसावे, रमेश वसावे, राज जाधव यांनी चांगला खेळ केला, पण त्यांना विजयश्री खेचून आणता आली नाही। मुलीच्या गटात धाराशिवनं सांगलीचा 12-7 असा 1 डाव 5 गुणांनी पराभव केला। धाराशिव तर्फे अश्विनी शिंदे, संध्या सुरवसे, प्रणाली काळे, सुहानी धोत्रे यांनी उत्कृष्ट खेळ केला, तर पराभूत सांगली तर्फे सानिका चाफे, रिया खैरमोडे यांनी चांगला खेळ केला। मुलीच्या गटातील दुसऱ्या सामन्यामध्ये नाशिकने ठाण्याला 10-9 असा 1.10 मिनिटं राखून 1 गुणानं पराभव केला। नाशिक तर्फे सरिता दिवा, ज्योती मेढे यांनी तर पराभूत ठाण्यातर्फे दिव्या गायकवाड व सान्वी तडवळेकर यांनी चांगला खेळ केला। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।